15 दिवस डायबिटीस मुक्तीचे. आज आपण बोलणार आहोत ज्यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्यांना थकवा आहे, चिडचिड आहे, झोप व्यवस्थित लागत नाही, पायाची धग होते, विसरभोळेपणा किंवा मेमरीचे प्रॉब्लेम्स आहेत आणि सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहेत. हे सर्व प्रॉब्लेम्स डायबिटीसमध्ये असतात. पण बऱ्याच वेळा डायबिटीसच्या पेशंटला फक्त एकच गोष्ट लक्षात आहे की आपली फास्टिंग व्यवस्थित आहे, आपली पी व्यवस्थित आहे किंवा जेवणानंतरची शुगर व्यवस्थित आहे. पण एवढंसं पुरेसं नाही. कारण डायबिटीस असल्यामुळं आपले गटच्या इश्यू असल्यामुळे ज्या काही गोष्टी, न्यूट्रिशियस गोष्टी, विटामिन्स, मल्टीविटामिन्स, मिनरल्स हे काय ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजेत ना, हे पोटामध्ये ॲब्सॉर्बच होत नाहीत. त्यामुळं आपल्या पेशींना ज्या प्रमाणात जे न्यूट्रिशन पाहिजे ते मिळत नाही. त्यातल्या त्यात महत्त्वाचा जो न्यूट्रिशन आहे ते B12 आणि D3. B12 जर कमी असेल तर वर आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्या सगळ्यात जाणवतात. तुम्ही सुद्धा डायबिटीस कंट्रोल आहे एवढं फक्त समजून शांत बसू नका. त्याला आपल्याला काय काय गोष्टींची टेस्ट करायला पाहिजे. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींसाठी मी काही ठराविक टेस्ट सुचवेन. नक्की ह्या रीलला कॉमेंट करा टेस्ट. मी तुम्हाला डायबिटीस रिव्हर्सलसाठी लागणाऱ्या टेस्ट सजेस्ट करेल. धन्यवाद.